एक्स आणि त्यांनी काय सांगितलंय, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट. कोणाच्या वयाची दुप्पट करायची आहे? मुलाच्या. मग इथं कोणाच्या जवळ येईल? मुलाचं वय काय म्हणलंय मी? एक्स. आता एक्स ला म्हटलंय मी वडील आणि वाय काय आपला मुलगा. एक्स आणि वाय कोणाच्या वयाची दुप्पट पाहिजे? मुलाच्या. या दोघांची काय येईल? बेरीज. काय करायची आहे? ऍडिशन. किती येईल? 70. किती येतं? 70. याला मानलं मी इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 मला तयार करायचंय, तर याचा दुसरा भाग सुरू होतो इथून. आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. आता इथं कोणाच्या वयाची दुप्पट करायची आहे? वडील. कोणाच्या वयाची दुप्पट करायची आहे? वडिलांची. मग इथं कोणाचं वय घेऊ आपण? वडिलांच्या वयाची दुप्पट. म्हणजे 95. आता समजलं? इथं एक्स वाय सारखे आहेत का? नाही. आहेत का? नाही. म्हणून पहिलं जे इक्वेशन आहे त्याला काय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग करायचं, याला जर 2 ने गुणलं तर 2 गुणेला x अधिक उर्वी 2 गुणेला 2y बरोबर काय आलं? 70 गुणेला 2. 2x 2 मल्टिप्लाय बाय x 2x 2 2 जा 4 y जसाचा तसा 7 दुने 14 0 जसाचा तसा. याला मानलं मी इक्वेशन 3. हे काय होतं? इक्वेशन 2 झालं. आता काय करायचं? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 यांची काय करायची? वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. मग आता इक्वेशन 2 काय आहे? 2x अधिक 4y बरोबर काय? 140. दुसरं इक्वेशन काय आहे? 2x अधिक y बरोबर काय? 95. आता इथं काय करायचंय? वजा वजा करायचंय. बरोबर. 2x कट झाले. सॉरी, किती आलं? 4y मधून 1y गेला. किती y आले? 3y 3y. याच्यामधनं 140 मधून 95 गेले. किती आले? 45. किती आले? 45. आता मला काय काढायचं? y ची किंमत काढायची. हे 3 इकडे गुणेला आहेत. इकडे आल्यानंतर काय होतील? भागेला. 45 भागेला 3. 3 आहे का? 3 5 3 5 सॉरी 15 त्रिक 45 15 3 जा 45. y ची किंमत काय आली तुमची? 15. काय आली y ची किंमत? 15. आता ही जी किंमत आलेली हे तुम्हाला कशामध्ये टाकावं लागेल? इक्वेशन 1 मध्ये. आता इक्वेशन 1 काय तुमचं? x अधिक 2y बरोबर काय आहे? 70. काय आहे? 70. मग आता x ची किंमत भेटली का? नाही, ती काढायची.